सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। लोणार शहरातील आरोग्य धोक्यात, नगर परिषदेच्या निष्क्रियतेमुळे नागरिक त्रस्त। लोणार शहरातील नागरिकांची आरोग्य व्यवस्था धोक्यात सापडली आहे। शहरातील प्रत्येक वार्डात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले असून नाल्यांची सफाई केली जात नाही। वीज पुरवठ्याबाबत दुर्लक्ष केलं जात आहे आणि एकंदरीतच शहराच्या विकासाकडे प्रशासनाचं पूर्ण दुर्लक्ष दिसून येत आहे। सर्वात गंभीर समस्या म्हणजे गेल्या 35 वर्षापासून शहराला पुरवले जाणारे दूषित पाणी। नागरिकांच्या आरोपानुसार नगर परिषद प्रशासन शहरवासियांच्या आरोग्याशी खेळ करत असून पिण्यासाठी पुरवले जाणारे पिवळसर आणि दुर्गंधयुक्त पाणी अनेक लोकांच्या आरोग्य समस्यांना निमंत्रण देत आहे। शहरातील पाणी पुरवठा आधीच अपुरा असून तोही 15 ते 20 दिवसांच्या अंतराने केला जातो। इतकंच नाही तर मिळणारे पाणी स्वच्छ नाही। त्यामुळे अनेक नागरिकांना घशाचे विकार, पोटाचे विकार आणि इतर आरोग्य समस्या भेडसावत आहेत। काही नागरिकांनी नगर परिषदेच्या पाणी पुरवठ्यावर अवलंबून राहणे सोडून दिले आहे, कारण पाणी प्यायल्याने सतत आजार होत आहेत। नगर परिषद प्रशासन मात्र याकडे कानडोळा करत असल्याचा आरोप होत आहे। नागरिकांच्या म्हणण्यानुसार प्रशासन नागरिकांच्या आरोग्याची काळजी न घेता फक्त निधीच्या उडमाळीत मग्न आहे। शहरात घाणीचं साम्राज्य आणि दूषित पाण्याच्या पुरवठ्यामुळे वाढणाऱ्या आजारांमुळे नागरिक त्रस्त आहेत। नवनिर्वाचित आमदार या गंभीर समस्यांकडे लक्ष देतील का? नगर परिषदेला जबाबदार धरून पाणी पुरवठा आणि स्वच्छता व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी कोणते ठोस पावले उचलले जाईल का, असा प्रश्न आता नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे। याकडे जिल्हाधिकारीही लक्ष देतील का? शहराच्या आरोग्य व्यवस्थेचं रक्षण कोण करणार, हा सवाल आता लोणारकरांच्या मनात आहे। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी साहिल खान, उपसंपादक बुलढाणा जिल्हा।